काकी नमस्कार. नमस्कार. एक नंबर प्रभागातून या निवडणुकीला सामोरे जात आहे. जनतेसमोर जाताना कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये सामोरे जाता? विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही समोर जाणार आहे जनतेच्या. काय काय तुमचं विजन असणार आहे पुढे? आमचं विजन पंचायत सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. या प्रभागामध्ये जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं. प्रामुख्यानं कोणत्या मुद्द्यावर तुम्ही त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य असताना काम केलेलं आहे? आमचे मुद्दे हे राहणार आहेत की गटारीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत. आमचं हे विजन असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काय आहे की काकेसाहेब या महिलामधून इथं उमेदवार असणार आहेत, मी पुरुष गटातून उमेदवार असणार आहे. भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास नक्कीच आम्ही पात्र राहून या प्रभाग क्रमांक 1मध्ये आम्ही काम करत असताना गेली 8-15 दिवस झाला आम्ही फिरत असताना इथं प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे इथं सार्वजनिक शौचालय असतील, तुंबलेल्या गटारे असतील, घराघरात गटरीचं गेलेलं पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल आणि लोकांना येणारं 8 ते 10 दिवसानं पाणी असेल. पाण्याची अक्षरशः एवढी दुर्दशा आहे की म्हणजे जी काही पाईपलाईन नाही, असं एक घर नाही की ज्या घरात खड्डा नाही. आणि ते खड्डे कायसाठी आहेत तर ते खड्डे लोकांना 8 दिवसातनं येणाऱ्या पाण्यासाठी जे काही पाणी येतं ते लोक आधी ते खड्डा भरतात आणि त्या खड्ड्यातून ते पाणी कळशीनं किंवा बादलीनं उचलून ते घरात आपल्या प्यायसाठी घेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण अकलूजमध्ये जी काही पाईपलाईन टाकण्यात आली पाण्याची, अतिशय कमी प्रमाणात या राऊतनगरच्या 10 ते 20% भागातच ती पाईपलाईन गेलेली आहे. लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी अक्षरशः मिळेनासं झालं आहे. जे पाणी भेटतं आहे ते 8 ते 10 दिवसानंतरच भेटतं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी या राऊतनगर प्रभागामध्ये पाण्याच्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत तर त्यातल्या काही ठिकाणच्या पाईपलाईन ह्या गटरीमधून गेलेल्या आहेत. म्हणजे एवढा अवघड प्रश्न आहे की म्हणजे त्या गटरीचं पाणी त्या पाईपलाईनच्या होलमध्ये जातं आहे आणि त्या होलमध्ये गेलेलं पाणी लोकांच्या पिण्याच्या नळामध्ये येतं आहे आणि लोक तसेच पाणी स्वतः वापरत आहेत. त्यामुळं इथं बरीच मोठी आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यानंतर आम्ही प्रचार करताना जुन्या सराटी रोडनं जसं गेलो तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणून नाही, आतापर्यंत त्या विभागाला पट्टी हा प्रभाग असं तिथं बोललं जातं. तिथं तर एवढी दुरावस्था आहे म्हणजे अक्षरशः 90%-95% लोक हे पत्र्याच्या घरांमध्ये राहत आहेत. त्यांना व्यवस्थित पाणी नाही आहे, व्यवस्थित लाईट नाही आहे, व्यवस्थित म्हणजे त्यांची शौचालयाची व्यवस्था नाही आहे. त्यांना कुठल्याही योजनेपासून अगदी वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं इथं राहताना प्रश्न पडतो की नक्की हे विरोधकांच्या विकसित अकलूजमधलं आहे. म्हणजे एवढी दुर्दशा आज या राऊतनगर प्रभागातल्या लोक जिथं राहतात त्या प्रभागातून आहे. विरोधकांना काय आव्हान असणार आहे तुमचं आता? माझं मधून आता तुम्ही निवडणूक लढवतात, या प्रभागामधील जे काय असतील किंवा सत्ताधारी लोकांना तुमचं आव्हान काय असणार? माझं आव्हान एकच आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रचार सभा घेताय, ज्या ज्या ठिकाणी आता मध्ये त्यांच्या राऊतनगरमध्ये 2-3 ठिकाणी प्रचाराच्या कॉर्नर बैठका झाल्यामध्ये त्यांची अकलूजच्या पाटीलवाड्यात सभा झाली. त्यांनी या अकलूजच्या आणि प्रभाग नंबर 1च्या जे काय त्यांनी कामं केलेत किंवा त्यांचं जे विजन आहे किंवा सध्याच्या प्रभाग नंबर 1मधली ज्या समस्या आहेत त्या समस्येवर त्यांनी बोलावं, ना की त्यांनी फक्त आमदार राम सातपुते माजी आमदार राम सातपुते साहेबांवर टीका करावी. फक्त उठ सुटायचं आणि त्या माजी आमदार राम सातपुते साहेबांवर टीका करायची. त्यांनी कधीही त्यांच्या भाषणांमध्ये उल्लेख केलेला नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत ह्या राऊतनगरचं काय हाल केलं आहे इथली जनता भोगते. रस्त्यांची एवढी दुरावस्था इथं अक्षरशः रस्त्यांमधून खड्डे आहेत का खड्ड्यांमधून रस्ते आहेत हे समजायला मार्ग नाही आहे. गटरीची एवढी भयान अवस्था आहे. त्या गटरींमध्ये आज आम्ही राऊतनगरच्या 2-3 भागातून 2-3 गल्ल्यातून फिरत होतो तर गुडघ्या एवढे गवत, गुडघ्या एवढं जंगल असल्यासारखं, काटेरी झुडपं असल्यासारखी तिथून आम्हाला फिरायला भेटतंय. त्या पद्धतीने आता एकंदरीत वेगळ्या प्रकारचा अपप्रचार केला जातोय, लोकांना वेगळं वातावरण करण्यास निर्माण केलं जातं. कसं पाहता त्या गोष्टी? मला काय म्हणायचं आहे, जे कोण वेगळं वातावरण करायचा प्रयत्न करतं आहे त्या वेगळं वातावरण तयार करणाऱ्या लोकांना माझी एवढीच विनंती असणार आहे की त्यांनी या 1 नंबर प्रभागामध्ये म्हणजे 1 नंबर प्रभाग जिथून चालू होतो जुना सराटी रोड ते जिथं संपतो ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तिथपर्यंत त्यांनी फक्त एकदा चलत यावं, लोकांच्या दोन्ही बाजूला बघावं आणि त्यांनीच ठरवावं की नक्की आम्ही आतापर्यंत या भागाचा विकास केला आहे का विकासापासून हे सगळेच्या सगळे लोक वंचित ठेवलेत.
आम्हाला फक्त विकासावर बोलायचं आहे, आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे. आम्ही फक्त इथं जे जे काही काम करायला आम्हाला संधी भेटलेली आहे, यामध्ये बऱ्याच ठिकाणी या राऊतनगरच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांवर आम्ही उपाय काढून लोकांच्या बेसिक अडचणी अन्न वस्त्र निवारा आहेत, त्या अन्न वस्त्र निवाराही लोकांना न भेटता इथला 90% भाग हा रोजचा कामगार वर्ग आहे, रोज करून खाणारा वर्ग आहे, हातावरची खळगी म्हणजे पोटाची खळगी भरणारा वर्ग इथं. आणि ह्या सगळ्या लोकांना दैनंदिन जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवारा, त्यासोबत चांगलं पाणी, त्यांचं आरोग्य, त्यांची स्वच्छता, त्यांचे चांगले रस्ते, त्यांच्या आरोग्याशी असणाऱ्या गटारी आणि त्यांचं जे काही शौचालयाचा प्रश्न आहे तो प्रश्न, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हे प्रस्थापितांनी पण द्यावीत. आणि आम्ही तर ते आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवणार आहोत. असताना अजितदादा गटातून धवलसिंह मोहिते पाटलांनी सेपरेट पॅनल लावून हे इलेक्शन लढत आहे. तर ही खरी लढत भाजप विरुद्ध शिवरत्न आहे की मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मुळातच कसं आहे माहीत आहे का, हे आम्ही यामध्ये अजित पवार गट असू द्या किंवा शिवरत्न असू द्या किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी, आम्हाला ह्यामध्ये एवढंच करायचं आहे की आम्ही एकतर विकास या मुद्द्याला धरून चाललो आहे. आम्हाला इथं कुणाच्याही गटातटात, कुणाच्याही भांडणात किंवा कुठल्याही व्यक्तिगत न जाता आम्हाला ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेब काम करतायत, राज्यामध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत, सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं आपले आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब काम करतायत, माढा लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आमचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब काम करतायत, माळशेज तालुक्यामध्ये ज्या प्रकारे राम सातपुते साहेब काम करतायत, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूजचे जी नगरपालिकेचं जी निवडणूक आहे ती आम्ही ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं ध्येय ठरवून, विकासाचं धोरण ठरवून आम्ही ही निवडणूक लढवतोय. त्यामुळे आम्हाला गटातटाचं काही पडलेलं नाही. समोर विरोधक कोणी असेल आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी चालून लोकांपर्यंत जास्तीत जास्त कशी विकास कामं करता येईल ह्यावर आमचं लक्ष आहे आणि ते आम्ही लक्ष पूर्ण करून नक्कीच यामध्ये विजय प्राप्त करणार आहोत. त्या प्रभागातील ज्या महिला आहेत त्या महिलांना आपण काय आव्हान कराल एक महिला म्हणून? मी महिलांना एवढंच आवाहन करेन की महिलांच्या हाताला काम नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या हाताला काम नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शौचालयाची. आज आपण बघतोय राऊतनगरमध्ये शौचालय नाही आहेत, सगळे म्हणजे महिला वगैरे ओपनवरती बसत आहेत, मुली आहेत. एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे की महिलांना उघड्यावरती जायला लागतं आहे, मुलींना उघड्यावरती शौचालय जायला लागतं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि आम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे, तर ह्या गोष्टी आम्ही सगळ्या महिलांसाठी करणार आहेत. आणि मी महिलांना एवढंच सांगेन की येत्या 2 तारखेला जास्तीत जास्त मतदान हे भाजपला करून, कमळ ह्या चिन्हावर करून व्यवस्थित मतदान करून मतदान पार पाडावे. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आपण काय सांगाल? मी सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आज या इलेक्शन निमित्त 2025 नगर परिषद आज आपल्या इथे पहिल्यांदा लढतोय आपण आणि आपलं नशीब चांगलं की आपल्याकडे भाजप सरकारसारखा एक मोठा साथीदार आणि मोठा भक्कम पाठिंबा आपल्या मागे आहे. जसं की आपण सगळे पाहताच आहे की केंद्रात जे सरकार आहे ते आपलं भाजपचं आहे, राज्यात भाजपचं आहे, निश्चितच जिल्ह्यातही भाजपचं आहे. आणि जर आपल्या इथे जर भाजपचं सरकार आलं तर कामं म्हणजे पाहण्यासारखी होणार आहेत आणि हे अकलूजचं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. जे परिवर्तन गेल्या 20 वर्षापासून थांबलेलं आहे निश्चितपणे काकी आणि अक्षयजी करतील. पण त्याच्यासाठी आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावाजलेली अकलूज ग्रामपंचायत जी आता नगर परिषदेमध्ये रूपांतर झालेली आहे. पहिलीच निवडणूक आहे. एकंदरीत मतदारांना, अकलूजमधील मतदारांना तुम्ही एक पंचायत समितीचे माजी सभापती या नात्याने काय आवाहन करा? मी सर्वांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही सगळे सुज्ञ आहे, सगळे मोबाईल बघतात, टी व्ही बघतात, सगळ्यांना सगळं माहिती आहे की कोण काय करतं कोण काय नाही करत. त्यामुळं तुम्ही योग्य बटन दाबून जास्तीत जास्तीत योग्य उमेदवारांना निवडून द्यावे. आणि मला वाटतं की सगळ्या जनतेला माहितीच आहे की कामं कोण करतात ते. आणि बहिणी जेवढ्या आपल्या लाडक्या बहिणी आहे, आज मोदी सरकारने आज आपल्या बहिणींसाठी दर महिन्याला न सांगता 1500 रुपये त्यांच्या खात्याला जमा होतात. आणि कसं आहे की सत्ताधारी लोक, काही लोक आता कसा प्रचार करतायत की एवढं इलेक्शन झालं की बंद होईल, हे होईल, पण तसं काही होणार नाही. हे आव्हान तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या इलेक्शन नंतरच केले की काही हो, मी माझ्या बहिणींना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांचे पैसे बंद होणार नाही. त्यामुळे हे अफवा तर आम्ही उडवत नाही
की एवढं इलेक्शन झालं की पैसे संपणार आहेत, तुम्ही आम्हालाच इलेक्शनसाठी, आम्ही प्रेशराईज करत नाही. त्यामुळं कृपा करून कोणी त्यांना प्रेशराईज करू नये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये घालू नये की आम्ही त्यांना प्रेशराईज करतो आहे. आम्ही फक्त त्यांना सांगतो आहे की हे लाडकी बहीण योजना जे आहे हे मोदी सरकारने आणलेली आहे आणि ती पुढेही राहणार आहे. फक्त लाडक्या बहिणींनी आपल्या भावाचा विचार करावा, आपल्या प्रगतीचा विचार करावा, आपल्या मुलांचा, लहान मुलांचा. जे लहान मुलं आज आपल्याला मुलांना जेवायला घालायसाठी गटर आणि पाणी दोन्ही एकत्र जाते, जे पाईपलाईन आहे ते गटरमधून चाललेत, त्याच्यातून दूषित पाणी त्या पोरांना जात आहे, त्याच्यामुळं पोरांचे स्वास्थ्य बिघडत आहेत. आणि ते सगळ्या जर गोष्टी हे कुठेतरी थांबवायच्या असतील तर नक्कीच निश्चितपणे तुम्ही तुमचं मत योग्य ठिकाणी टाकलं पाहिजे. आणि माझ्या मते तर भाजप सरकारसारखं योग्य दुसरं कोणीच नाही. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात, एवढंच मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की येत्या 2 तारखेला सर्वांनी, सर्व बहिणींनी आपल्या भावाचे हात बळकट करावे आणि सर्व भावांनी आपल्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भाजपलाच मतदान करावे आणि जास्तीत जास्त बहुमताने इथं नगर परिषदमध्ये भाजपचा झेंडा फडकवावा.